नमस्कार. आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी शैला विक्रम पाटील सहभाग घेतला असून मी आज तुम्हाला रानभाजी करून दाखवणार आहे. ह्या रानभाजीचे नाव आहे तरोटा, कोणी याला टाकळा असेही म्हणतात. ही रानभाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. ही रानभाजी अशी छोटी असताना आपण रानातून आणायची. त्यानंतर ती रानभाजी, हे बघा, ही मी अशी स्वच्छ वेचून घेतलेली आहे. फक्त पानं घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चला तर मग आपण आज ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू. रानभाजी करायला आपल्याला साहित्य लागणार आहे जिरं, मोहरी, धने पावडर, तिखट, हळद, गरम मसाला, हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या व एक बारीक चिरलेली हिरवी मिरची व चवीनुसार मीठ. हे साहित्य आपल्याला भाजी करायला आज लागणार आहे. चला तर मग आपण आता ही भाजी, आपण इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आपण यामध्ये आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तरोटाची भाजी आपण यात आता टाकणार आहोत आणि ह्या भाजीला 1-2 मिनिटं आपण गरम उकळी येऊ देणार आहोत. वाफ आली 2 मिनिटानंतर की आपण ही भाजी एका चाळणीवरती चाळून घेऊया व त्याच्यातलं घट्ट असं पिळून आपण पाणी काढणार आहोत. ही भाजी 1-2 मिनिट आपल्याला ह्या उकळत्या गरम पाण्यामध्ये 1-2 मिनिटांसाठी ठेवायची आहे. ही भाजी आपल्याला आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ही भाजी खाल्ल्याने आपल्याला आपले हात पाय दुखायचे असतात ते थांबतात. ही भाजी अशी बहुगुणी आयुर्वेदिक भाजी आहे. हे बघा, तर ही भाजी आता उकळलेली आहे. बघा, छान पाणी असं उकळलेलं आहे. आपली भाजी आता ही अशी छान शिजलेली आहे. आता चला तर आपण आता ही भाजी काढून घेऊया आणि तिला थंड करूया. ही आपली अशी ही तरोट्याची भाजी छान आपण वाफवून घेतलेली आहे. आता ती आपण आता ह्या टोपावरती मी अशी एक गाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता ही भाजी पूर्ण आपण गाळून घेऊया. हे बघा, या भाजीचा असं थोडं जे कडवट वास असतो, ही भाजी अशी छान आपण गरम पाण्यात काढल्यानंतर त्या भाजीचा असं थोडंसं कडवट सुगंध असतो तो कमी होतो. आता ही भाजी आपण थोडी गार करून घेऊया आणि अशी घट्ट अशी पिळून घेऊया. आता यावरती आपण ही भाजी गार करण्यासाठी आपण याच्यावरती आता थोडं गार पाणी टाकूया. ही अशी छान काढून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावरती असं थोडं गार पाणी टाकूया आपण, जेणेकरून ती भाजी हातात घेऊन आपल्याला घट्ट अशी आपल्याला दाबून घ्यायची आहे. म्हणून त्यासाठी आपण इथे हे गार पाणी घातलेलं आहे. आता हे भाजी आपण अशी घट्ट अशी थोडी पिळून घेऊया की त्यातलं पाणी जे आहे आपण वरतून टाकलेलं ते सगळं निघून जाईल. ही बघा, ही भाजी अशी छान अशी भाजी होऊन जाते. आता ही भाजीला, हे बघा, आता मी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. मी मोहरीचे तेल वापरले आहे. इथे तुम्ही जे तेल वापरत असाल ते तेल वापरलं तरी चालणार आहे. मी इथे मोहरीचे तेल वापरले आहे कारण हे आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे आहे. आता हे तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आता मी प्रथम घालणार आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यानंतर मी घालणार आहे जिरे पण असे छान तडतडल्यानंतर मी त्यात घालणार आहे लसूण, हिंग पावडर. त्यात नंतर आपण घालूया मिरच्या. घालणार आहोत इथे हा बारीक चिरलेला कांदा असा छान सोनेरी रंगावरती झाल्यानंतर आपण इतर मसाले त्यात घालणार आहोत. आपण असा हा कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरवरती करून घेऊया. पावसाळ्यात येणाऱ्या ह्या रानभाज्या मानव निर्मित नसून ह्या आपण स्वतःहून येतात. ह्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशा आहेत. त्या चवीला जरी थोड्या तुरट असल्या, थोड्या कडवट असल्या तरी त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आपल्याला गुणकारी आहेत. हे बघा, आपला असा हा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. चला आता आपण त्यात इतर मसाले घालूया. आता मी त्यात घालते आहे थोडी धणे पावडर, थोडं तिखट,
थोडी हळद आणि थोडा गरम मसाला. आता छान आपण हे परतवून घेणार आहोत 1-2 मिनिटासाठी. हे बघा आता हे आपले तिखट मसाले सगळं छान असे परतले गेलेले आहेत. आता आपण यात घालणार आहोत ही जी भाजी आहे, ही भाजी आपण आता यात घालणार आहोत. ही बघा, ही भाजी मी यात पूर्ण अशी भाजी घालली आणि अशी छान मिक्स करून घेऊया. बघा आपल्या छान मस्त असा खमंग येतोय आपल्या करोट्याच्या भाजीचा. आवडल्यास आपण याच्यामध्ये, या भाजीमध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यामध्ये तुरीची अर्धवट शिजवलेली डाळ सुद्धा टाकू शकता. छान अशी भाजी आपण परतवली आहे. आता यात आपण घालणार आहोत अशी ही करोट्याची भाजी छान आपण वाफवून घेतलेली आहे. आता ती आपण आता ह्या टोपावरती मी अशी एक गाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता ही भाजी पूर्ण आपण गाळून घेऊ. हे बघा, या भाजीचा असं थोडं जे कडवट वास असतो, ही भाजी अशी छान आपण गरम पाण्यात काढल्यानंतर त्या भाजीचा असं थोडासा कडवट सुगंध असतो तो कमी होतो. आता ही भाजी आपण थोडी गार करून घेऊया आणि अशी घट्ट अशी पिळून घेऊया. आता यावरती आपण ही भाजी गार करण्यासाठी आपण याच्यावरती आता थोडं गार पाणी टाकूया. आपल्या भाजीला अशी छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी सर्व करूया. चला तर मग आता आपण आपली ही भाजी सर्व करूया. वा, काय मस्त छान असं खमंग असा वास सुटलेला आहे भाजीचा, बघू शकता. ही बघा, आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे.